19 तारखेला महायुती सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार असं म्हटलेलं आहे प्रहारच्या बच्चू कडू यांनी। मागण्या पूर्ण केल्या तर निवडणुकीतून माघार घेईन, माझी जागा महायुतीला देईन असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। मी महायुतीमध्ये आहे असं कोण म्हणालं असं देखील बच्चू कडूंचं म्हणणं आहे। तर बच्चू कडू महायुतीतच राहतील, त्यांचा शिंदेंवर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे। तिसरी आघाडीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू। त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील। यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे। पण तुम्ही आता असं म्हटलं की तुम्हाला कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार, माझी स्वतःची। त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे? मग मी जागा सोडणार ना, त्यांनी कोणाला सोडायचं ते ते ठरवणार। कधीपर्यंत होईल? हे आता आम्ही 19 तारखेला निवेदन देऊ। हे माननीय शिंदे साहेबांवर विश्वास असणारे एक आमचे सहकारी नेते आहेत। त्यामुळे आजपर्यंत अनेक वेळा बच्चू कडू साहेबांनी, बच्चू भाऊंनी ज्या वेळी त्यांचे प्रश्न मांडले त्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे। मला एवढंच सांगायचं आहे, बच्चू भाऊ महायुतीमध्ये राहतील। शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती त्यांचा विश्वास आहे आणि शिंदे साहेबांच्या बरोबरच खांद्याला खांदा लावून महायुतीचं सरकार परत आणण्यासाठी बच्चू भाऊ आमच्या बरोबर असतील असा मला विश्वास आहे।